First time was so nice, I had to do it twice. हेवीवेट बॉक्सर अँथनी जोशुआने एक रिमॅच जिंकल्यानंतर हे स्टेटमेंट केलं होतं. आत्ता आठवण्याचं कारण अर्थात आरसीबीने जिंकलेली IPL ट्रॉफी. आरसीबीने जिंकलेली सलग दुसरी IPL ट्रॉफी. आरसीबीने सलग दुसऱ्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सला दिलेला दणका. कधी जिंकणार म्हणता म्हणता आरसीबीला सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी उचलताना पाहिलं. पण याआधी कधी कोहलीला रन पळताना अडखळलेलं पाहिलं होतं का? नाही. डबलचा चान्स असताना कोहली लंगडत सिंगल काढतोय हे पाहिलं होतं का? नाही. पण महत्वाची मॅच आहे. टीम टार्गेट चेस करते. कुठल्याही परिस्थितीत जिंकायचंय. कोहली उभा राहिलाय शेवटपर्यंत. हे आपण पाहत आलोय. IPL फायनलमध्ये गुजरात टायटन्सने दिलेलं 156 रनचं टार्गेट आरसीबीने चेस केलं. सहज वाटणारा चेस एका ओव्हरमुळे अवघड झाला. माइंड गेम्स झाले. कोहली चिडला पण त्याने जिंकवलं. ही स्टोरी IPL फायनलची, आरसीबीच्या खतरनाक बॉलरशी आणि अर्थात फिनिशर कोहलीची. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. फायनलचे माइंड गेम सुरू झाले होते टॉसच्या वेळी. आरसीबीने टॉस जिंकून बॉलिंग घेतली, ज्यावर गिलचं उत्तर होतं, आम्हाला बॅटिंगच हवी होती. आरसीबीची बॅटिंग डेप्थ बघता त्यांनी आपली स्ट्रेंथ रन चेससाठी बॅक केली. तर गुजरातची मेन ताकद बॉलिंग लाईनअप असल्यानं स्पर्धा तगडी होती. मोदी स्टेडियमच्या पिच नंबर 6 वर ही मॅच झाली. हे मिक्स सॉइल पिच थोडं स्लो आहे, पण गुजरात या पिचवर त्यांची तिसरी मॅच खेळत होतं. नजरा अर्थात त्यांच्या ओपनिंग पेअरवर होत्या, ज्यांनी पहिली ओव्हर चांगली स्टार्ट केली. त्या ओव्हरला रन्स आले आणि चौथ्या ओव्हरपर्यंत गिल आणि सुदर्शन दोघांच्याही विकेट्स गेल्या. गिल टिपिकल पंच मारताना टॉपेज लागून गेला आणि साई सुदर्शन डायरेक्टेड शॉर्ट बॉलवर फसला. हेझलवूड आणि भुवनेश्वरने आपला प्लॅन बॅक केला आणि खोडावर घाव घातला. गिल आणि सुदर्शन ही गुजरातची मुख्य ताकद. दोघांनी या IPLला 800+ रन्स एकत्र केले होते. फायनलमध्ये सुद्धा सुरुवात तगडी होती. गिल चुकला तो हेझलवूडच्या मास्टर क्लास पुढे. त्याने ओव्हरचा पहिला बॉल स्टेप आउट होऊन खेळला. हेझलवूडने पुढचा बॉल टप्पा पुढ्यात घेतला आणि गिल फसला. त्याचा कॅच घेण्यात कन्फ्युजन होतं, पण रजत पाटीदारने ते वाढू दिलं नाही. पहिली विकेट मिळवली. सुदर्शनच्या कॅचसाठी जितेश शर्मा धावला. तिसऱ्या नंबरला बटलर आला नाही. प्रेशर बिल्ड झालं आणि 45 रन्सचा पॉवर प्ले प्लस गिल सुदर्शनच्या विकेट हा आरसीबीसाठी टर्निंग पॉइंट ठरला. पॉवर प्ले नंतरही आरसीबीच्या बॉलर्सने प्रेशर कायम ठेवलं. बटलर सारखा बॅटर क्रीजवर असताना त्यांनी बाउंड्री, सिक्स काहीच मिळू दिलं नाही. वाढत्या प्रेशरमध्ये निशांत सिंधू फसला. मग कृणाल पंड्याने बटलर स्टेप आउट होतोय हे बघून त्याचं स्टंपिंग घडवून आणलं. अर्शद खानने मॅचचा पहिला 6 13व्या ओव्हरला खेचला. 40 बॉल गुजरातला एकही बाउंड्री आली नव्हती. जेकब डफीच्या ओव्हरला अर्शद आणि सुंदरने 16 रन्स मारून GTला पुन्हा मॅचमध्ये आणलं आणि हेझलवूडने पुढच्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलला अर्शदला खुललं. बाउंड्रीज थांबवल्या आणि त्यानंतर गुजरातला स्वतःला पिक करता आलंच नाही. हेझलवूडच्याच 18व्या ओव्हरला आलेले 16 रन्स आणि राशिदने मारलेला 6 यामुळे GTला 155 रन्स करता आले. त्यांच्या स्कोअरमध्ये क्रेडिट होतं वॉशिंग्टन सुंदरचं. 4 रन्सवर असताना जॉर्डन कॉक्सने डीप फाईनला त्याचा कॅच काढला होता. प्लेयर्सने सेलिब्रेट सुद्धा केलं, पण थर्ड अंपायरच्या रिव्ह्यूत कॉक्सच्या हातातला बॉल जरा खाली टेकत असल्याचं दिसलं आणि सुंदर नॉट आउट ठरला. त्यानंतर त्याने डाव सावरला. त्याची 50 पार शेवटच्या ओव्हरला आली. 39 बॉल लागले, पण मुद्दा कुणीतरी एकाने उभं राहण्याचा होता, जो सुंदरलाच जमला. तरीही 155 हा फायनलच्या दृष्टीने मजबूत प्रेशर देणारा स्कोर नव्हता. आपल्या इनिंगमध्ये GTने 39 डॉट बॉल खेळले, फक्त 3 6 मारले. त्यांच्या बॅटर्सची हायेस्ट पार्टनरशिप 29 रन्सची होती. त्यात बटलरच्या जागी निशांत सिंधू, तेव्हा त्या होल्डरला मागे ठेवून अर्शद खान हे निर्णय फिट बसले नाहीत. सुंदरने एक बाजू लावून धरलेली असताना मोठे शॉट्स खेळणारं कुणीतरी हवं होतं, पण गुजरात कमी पडलं. अर्थात सगळं कौतुक आरसीबीच्या बॉलर्सचं आहे. डफी सोडला तर त्यांचा एकही बॉलर ऑफ कलर नव्हता. हेझलेश्वरने, गिल, सुदर्शन हे टॉप 2 काढले. बटलर जेव्हा वरचढ ठरायला लागला तेव्हा क्लच पंड्याने डाव टाकला. हेझलवूड, रसिक सलाम यांनीही पार्टनरशिप बिल्ड होत असताना ब्रेकथ्रू दिले आणि बॉलिंगच्या जोरावर आरसीबी ड्रायव्हिंग सीटवर गेली. पण IPL फायनलमध्ये 129 रन सुद्धा डिफेंड झालेत. फायनलचं प्रेशर आणि एखादी ओव्हर कधीही गेम फिरवू शकत होती. गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिलने टॉस वेळीच सांगितलं होतं, आम्हाला पहिली बॅटिंगच करायची होती. साहजिकच त्याचा बॉलिंग लाईनअपवर विश्वास होता. पहिलाच बॉल स्विंग झाल्यानं थोडं टेन्शन वाढलं, पण आरसीबीसाठी आईस ब्रेक करण्याचं काम केलं व्यंकटेश अय्यरने. दुसऱ्याच ओव्हरला रबाडाला 18 रन्स मारले. अय्यरला इंजुरी झाली,
पण गडी मागं हटला नाही. आरसीबीला चांगला स्टार्ट मिळाला होता. अय्यरकडे रिटायर हर्ट होण्याचा ऑप्शन होता, तरी तो थांबला. मोमेंटम तुटू दिला नाही आणि 16 बॉल 32 रनची इनिंग खेळली. आपल्याला पळता येणार नाही हे ओळखून त्याने मोठे शॉट्स खेळायला सुरुवात केली आणि त्याच प्रयत्नात आउट झाला. पण आपला पार्ट खेळून त्याच्या विकेटनंतर आरसीबी प्रेशरमध्ये आली. पडिक्कल स्वस्तात आउट झाला. पाटीदारने गिअर बदलून स्कोअर पळवला. आरसीबी जिंकल्याच जमा वाटायला लागलं आणि राशिद खान बॉलिंगला आला. मागच्या 2 मॅचेसमध्ये हा राशिद खान विकेटलेस गेला, मजबूत फटके काढले. पण यावेळी राशिदने पाटीदार आणि कृणाल पांड्या अशा 2 महत्वाच्या विकेट एकाच ओव्हरमध्ये खोलल्या आणि आरसीबी जाळ्यात अडकली. सोपं वाटणारं टार्गेट घासून वाटायला लागलं. टीम डेव्हिडची बॅट कनेक्ट होत नव्हती. त्याने 16 बॉलमध्ये फक्त 24 केलेले आणि अर्शद खानने त्यालाही खोललं. खतरनाक स्टार्ट नंतर लाईनीत विकेट्स गेल्या, पण आरसीबी अगदीच डेंजर झोनमध्ये सुद्धा वाटत नव्हती. कारण एकच होतं, विराट कोहली खेळत होता त्याच जुन्या फॉर्मात. तिसऱ्या ओव्हरला सिराजला 2 फोर, मग रबाडाला 19 रन्सचं चोपकाम. कोहलीने रन चेसचा अप्रोच काय असेल हे दाखवून दिलं होतं. गिलने विकेटच्या आशेने रबाडाचा स्पेल थांबवला नाही आणि कोहलीने त्याला सुट्टी दिली नाही. राशिद खानने ट्रॅप पक्का केल्यावर कोहलीने दुसऱ्या बॉलर्सला टार्गेट केलं. कोहली 44 रन्सवर खेळत होता तेव्हा त्याचा फक्त 1 रन ऑफ साईडला आला होता. बाकी सगळे लेग साईडला होते. जीटीचे बॉलर्स चुका करत होतेच, पण त्यातही कोहली प्रचंड भारी खेळत होता. 50च्या जवळ आल्यावर कोहलीला क्रॅम्प्स यायला लागले. तो स्लो पळायला लागला, पण थांबला नाही. या मॅच मध्ये कोहलीची 50 आली 25 बॉलमध्ये. कोहलीच्या IPL करिअर मधली सगळ्यात फास्टेस्ट 50 फायनल मध्ये रनचेस करताना आली 19 वर्षांनंतर. कोहलीची दुखापत आणखी गंभीर वाटायला लागली जेव्हा तो सिंगल सुद्धा पळू शकत नव्हता. पण बॉल हिट केल्यानंतर क्रीज मात्र सोडत होता. त्याच्यातली जिंकायची भूक दिसून येत होती. 16व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला कोहलीचा कॅच उडाला. गिलने कॅच घेतला, आउटचा सिग्नल आला, पण कोहली चिडला. थेट अंपायर्सकडे गेला, जाब विचारला. तर अंपायरने कॅच चेक करावा अशी मागणी केली. सरा राडाच झाला, पण कोहली ठाम होता. मग रिप्लेमध्ये दिसलं, गिलच्या हातातून बॉल जमिनीला टेकलेला. कोहली नॉट आउट होता. कोहली त्यावेळी पळू शकत नव्हता. 24 बॉल 11 रन्स मॅच टप्प्यात होती, पण कोहली थांबला. राशिदची ओव्हर सोप्यात घालवली आणि अर्शदच्या ओव्हरला स्ट्राईक रोटेशन सुरू झालं. 17.5 कोहलीने मिडॉनला पुलची बाउंड्री घेतली आणि 17.6 कोहलीने लॉंग ऑन वरून 6 मारला. रवी शास्त्री कॉमेंट्री बॉक्समधून म्हणाला, कोहली फिनिशेस ऑफ इन दिस स्टाईल. आरसीबीच्या विजयात अनेकांचा वाटा होता. कृणाल पंड्याचा 23-1 वाला स्पेल, भुवीच्या 2 आणि रसिक सलामच्या 3 विकेट्स यामुळे टार्गेट लिमिटमध्ये राहिलं. त्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि कोहलीची ओपनिंग पार्टनरशिप या सगळ्यामुळे बेस तयार झाला. पण हा बेस आपल्या हातातून निसटणार नाही. गुजरात टायटन्सला आपल्यावर होल्ड मिळवता येणार नाही याची काळजी एकच प्लेअर घेत आला, ओपनिंगला येऊन मॅच फिनिश करणारा विराट कोहली. आपल्या 19व्या IPL मध्ये, त्यातही फायनल मध्ये फास्टेस्ट 50 करणारा, लंगडणारा, चिडणारा, नॉट आउट 75 मारणारा, प्लेअर ऑफ द मॅच, IPL चॅम्पियन विराट कोहली.